नमस्कार. मी अनिता स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. आज आपण बनवत आहे स्प्रिंग रोल्स. पूर्ण व्हेजिटेबल्स वगैरे वापरून आपण स्प्रिंग रोल्स बनवत आहे. मार्केटमधून आपण आणतो ते मैद्याचे बनवलेले असतात, पण आज आपण हेल्थ इश्यू हा लक्षात घेऊन बनवत आहोत कणिकेपासून. गव्हाची कणिक, त्यापासून आपण स्प्रिंग रोल्स बनवत आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं ते बघूया. पत्तागोबी घेतला आहे आपण 1 वाटी, उभा चिरलेला आहे. गाजर घेतलं आहे आपण 1 वाटी. 1 वाटी शिमला मिरची घेतली आहे. अर्धा कांदा घेतला आहे. सांबार, हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून, आणि बीन्स घेतलं आहे अर्धी वाटी. इकडे घेतलं आहे आपण लसूण बारीक कट करून घेतला आहे. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. टोमॅटो सॉस घेतलेला आहे. मेयोनीज घेतला आहे थोडा वाटीभर. 1 चमचा सोया सॉस घेतला आहे. चवीपुरतं मीठ आहे. आणि हे रोझियरचं ग्राउंडनट ऑइल आहे ते घेतलेलं आहे. आणि चीज स्लाइसेस घेतलेले आहे. इकडे कणिक घेतली आहे आपण. ही कणिक घेतली आपण मोठ्या वाटी. 1 वाटी कणिक घेतली आहे. त्यामध्ये मोहन टाकतोय आपण तेलाचं. हे 1 टेबलस्पून असेल तेल, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तेल टाकलेलं होतं आपण, ते पूर्ण कणकेला लागलं पाहिजे असं तेल. म्हणून आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि आता डो तयार करून घेऊ आपण. असा डो तयार करून घ्यायचा आणि याला रेस्ट करायला ठेवूया 10 मिनिटासाठी. फिलिंग तयार करून घेऊया आपण. त्यासाठी पॅन ठेवला आहे गॅसवर. गॅस ऑन करून टाकूया तेल. खूप जास्त तेल नाही टाकायचं, थोडंसंच तेल टाका. जास्त ऑइल टाकल्याने काय होईल, भाज्या पूर्ण नरम होतील, मग ऑइली लागतील. 1 टेबलस्पून तेल यूज केलं आपण. लसूण बारीक कट करून घेतला होता, आणि थोडंसं अद्रक आहे. जास्त शिजवायचे नाही आपल्याला, थोडंसं शिजवायचं आहे. भाज्यांचा तो क्रंचीनेस आला पाहिजे त्या रोलमध्ये. आता टाकूया मिरची बारीक कट करून घेतली होती. लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरची कमी प्रमाणात घाला. आता टाकतोय आपण गाजर, शिमला मिरची, बीन्स, आणि पत्तागोबी. परतून घेऊ थोडं. फार काही शिजवायचं नाही आपल्याला. जास्त शिजवला तर मग नरम होतील. थोडं क्रंची पाहिजे. 2 मिनटं सोते करून घेऊ. कांदा मी लेट टाकत आहे, कारण कांद्याचा क्रंचीनेस कच्चा थोडा छान लागतो स्प्रिंग रोलमध्ये. जास्त शिजलेला छान नाही लागत, म्हणून मुद्दाम उशिरा टाकत आहे मी. आता टाकतोय आपण सोया सॉस. आणि टोमॅटो सॉस.
सगळ्या शेवटी टाकतो आपण चवीपुरतं मीठ. झालंय आपलं. आता करूया गॅस बंद. फिलिंग तयार झालं आहे. थोडं थंड होऊ दे. सांबार थोडंसं चवीपुरतं सांबार. छोटे छोटे गोळे घेऊन पतली पतली पोळी लाटायची, एकदम पातळ ट्रान्सपरंट. या साईजची अशी बनवा. तवा घेतला, गॅस करते ऑन. भाजून घेऊ आपण चांगले, कारण आपण तळणार नाही आहोत, आपण शॅलो फ्राय करणार आहोत. चांगली भाजून घ्या. झाले. दुसरी भाजतो. थोडं थोडं भरून घेऊ. नंतर टाकू वरून चीज स्लाइस आणि मेयोनीज. मेयोनीज भरपूर घ्या, छान लागतं. मुलांना पण आवडतं खूप. हे करूया फोल्ड. स्टफिंग बाहेर नाही आलं पाहिजे. मेयोनीज मुद्दाम आपण वरून टाकत आहे, कारण हे स्टफिंग बाहेर नाही येत. बरं, मेयोनीजने काय होईल, हे चिपकून राहील. दुसरं काही लावायची गरज नाही, स्लरी वगैरे. आपल्याला स्टफिंग बाहेर नाही येणार. थोडंसं तेल घेतलं आपण. डीप फ्राय नाही करत आहे आपण, शॅलो फ्राय करत आहे. गॅस हाय स्पीडवर ठेवलेला आहे मी. हाय स्पीडवर 2 मिनटं फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचा. झालेत आपले स्प्रिंग रोल्स तयार. तयार आहेत आपले वेज स्प्रिंग रोल्स. कुठेही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या कणिकेपासून तयार केलेले आहे. इव्हन स्लरी पण नाही लावली आहे आपण. जो मेयोनीज लावला आहे ना, त्या मेयोनीजमुळेच ते चिकटलेलं आहे दोन्हीकडून. आणि ते फिलिंग जे आहे ते बाहेर न येता प्रॉपर झालेले आहेत. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, अर्थातच सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. थँक्यू.